आपण पाहूया आपले प्राणेश्वर शिवबाबा आपल्याला काय शिकवत आहेत, काय सांगतायत, काय शिक्षा देत आहेत. प्रातः मुरली ओम शांती बाप दादा 28/5/2020 मुरलीमध्ये मधुबनमधून शिक्षा देत आहेत. गोड मुलांनो, देही अभिमानी बनणं अनिवार्य आहे. तुम्ही जेव्हा देह अभिमानी बनून आठवण कराल परमपित्याला बुद्धीमध्ये मनापासून, तेव्हाच तुमच्यामध्ये शक्ती येणार आहे. आठवणीच्या बळानेच तुम्ही सर्व विश्वाच्या राज्याचे भागीदारी होणार आहात. आठवणीची शक्ती असते ना, समयची शक्ती, संबंधाची शक्ती, स्नेहाची शक्ती, बुद्धीची शक्ती, ज्ञानाची शक्ती, संपत्तीची शक्ती, धनदौलतची शक्ती, तसेच आठवणीची शक्ती म्हणजे स्मृतीच्या बळावरती आपण परमपित्याला आठवण करून समजणार आहे की मी देवी आत्मा आहे, मी पूर्वज आत्मा आहे आणि विश्व कल्याण करणारी आत्मा आहे. म्हणून आपण जेव्हा बुद्धीपासून हे ज्ञान आठवणार आहे आणि आपलं आठवणीनंतर शक्ती येते आणि शक्तीमुळं आपलं परिवर्तन होतं आणि आपण चांगलं कार्य करू शकतो. स्मृती खूप जरुरी आहे. म्हणून बाबाने आज महावाक्यामध्ये सांगितलं की स्मृतीच्या बळावरती तुम्ही साऱ्या विश्वाचे राज्य घेऊ शकता. म्हणूनसाठी स्वतःला स्मृती द्या की बाई तुम्ही आत्मा आहे. ते पण कसे? देवता आत्मा, देवी आत्मा. आत्म्यांची कॅटेगरी आहे ना आपल्या लक्षात, परम आत्मा, देवात्मा आणि धर्मात्मा. ज्यांनी धर्माची स्थापना केली ते सगळे धर्मात्मा आणि ऋषीमुनी संत महंत आत्मा आणि जे महान कार्य करतात ते महात्मा. म्हणूनसाठी महात्मा गांधींच्या नावाच्या पुढे महात्मा गांधी लागलं ना, कारण त्यांनी महान कार्य केलं. तसंच महात्मा आणि पुण्यात्मा आणि आत्मा, पुण्यात्मा आणि पापात्मा ही कॅटेगरी आहे. तर आठवणीच्या जोरावरती आपण विश्वाचे राज्य घेऊ शकतो. इतकं भाग्य आपल्याला मोठं मिळू शकतं. बाबा सांगतात प्रश्नामध्ये आज, कोणती गोष्ट तुम्हा मुलांच्या संकल्पा किंवा स्वप्नामध्ये पण कधीच विचार केली नव्हती, ती मात्र आता तुमच्या प्रत्यक्षात होत आहे? उत्तर, तुमच्या संकल्पात किंवा स्वप्नातही नव्हतं की आम्हाला स्वतः ईश्वर, भगवंत, प्रभू, त्यांना किती नाव आहेत बाबांना, ईश्वर, प्रभू, भगवंत स्वतः येऊन आपल्याला राजयोग शिकवेल. राजयोग म्हणजे राजाई प्राप्त करण्यासाठी जो मेडिटेशन, जी ध्यानसाधना केली जाते त्याला म्हटलं जातं राजयोग. आपल्याला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की भगवंत स्वतः येऊन आम्हाला राजयोग शिकवेल आणि विश्वाची बादशाही म्हणजे देवी देवता पद आपल्याला मिळवून देईल. हे आपण कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. बाबा सांगतात, पण राजाई घेण्यासाठी सत्य ज्ञान असणं आवश्यक आहे. आता तुम्हाला खूप खुशी व्हायला पाहिजे की सर्व शक्तिमान पिता, त्याच्याकडून आपल्याला शक्ती मिळत आहे. बाबांच्या ज्ञानाची शक्ती, बाबांच्या आठवणीची शक्ती, बाबांच्या स्मरणामुळे बाबांचे गुण आणि शक्ती येतात आपल्यामध्ये. आणि बाबाने आपल्याला समय दिलेला इतकं दुःख आहे दुनियामध्ये, तरीही आपल्याला आज शिक्षा घेण्यासाठी समय दिलेला आहे. आपली परिस्थिती व्यवस्थित ठेवलेली आहे बाबांनी. हे सगळं तुम्ही बाबा सांगतात लक्षात घेऊन किती खुश व्हायला पाहिजे की आता सर्व शक्तिमान आपल्या पित्याकडून आपल्याला शक्ती मिळत आहे. ज्ञानाची शक्ती, समजची शक्ती, समयची शक्ती मिळाली आहे, परिस्थितीची शक्ती मिळालेली आहे, मनबुद्धीची शक्ती प्राप्त होत आहे. हे सगळे आपल्याला मदतगार आहेत की नाही आता सद्गतीच्या रस्त्यावर चालण्यासाठी. तर ती बाबा सांगतायत की तुम्हाला किती खुशी व्हायला पाहिजे आता की साक्षात परमपिता परमात्मा, ज्यांना सगळं विश्व शोधत आहे अनेक मार्गाने, त्यांना तो भेटलेला नाही आणि मला मात्र शिक्षा देत आहे. आणि तो सगळ्यांचा पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे, पण त्यांना अजून तो भेटलेला नाही. ते वेगवेगळ्या नावाने त्याला शोधत आहेत आणि मला मात्र तो भेटला.
तर बाबा सांगतायत, आता सर्वशक्तिमान पित्याकडून शक्ती घेऊन आपण सतयुगाचे स्वराज्य अधिकारी बनणार आहोत, तर तुम्हाला किती खुश व्हायला पाहिजे. बाबा सांगतात, ओम शांती. इथे माझ्यासमोर ह्या कन्या बसल्या आहेत योग करण्यासाठी. खरं तर इथे त्यांनीच बसायला पाहिजे जे आत्माभिमानी बनून बाबांना आठवण करतात, स्मरण करतात. देही अभिमानी, देही म्हणा आत्म्याला भान असते की मी ह्या देहामध्ये आहे. तर बाबा सांगतात, जर आठवणीमध्ये बसले नाही तर त्यांना शिक्षक म्हणू शकत नाही. जेव्हा बाबांचं अपने ज्ञान आपण मूल इतरांना गुणों द्यायचं आहे, को जैसे तेव्हा आपण समजायचं आहे आध्यात्मिक अगोदर ज्ञान, की मी पवित्रता, आत्मा सिंहासनावरती प्रेम, आहे आणि शांति, बाबा माझ्या सुख, द्वारे कार्य आनंद करत आहेत. और आपल्याला आठवण असायला शक्ति पाहिजे बाबांची आणि आत्मिक भानाची सुद्धा. तर बाबा सांगतात, जो स्मृतीमध्ये राहतो त्यालाच समोर बसून ज्ञान देण्याची अधिकार आहे आणि तो सगळ्यांना समोर बसवून सगळ्यांच्या ज्ञानही देऊ शकतो. बाबा सांगतात, जे स्वतःच आठवणीमध्ये राहत नाही आहेत बाबांच्या, त्यांना ती शिक्षक म्हणू शकत नाही. आठवणीमध्ये शक्ती असते, ज्ञानामध्ये शक्ती नाही. तुम्ही स्मृतीमध्ये बसून जेव्हा ज्ञान ऐकता तेव्हा त्याच्यामध्ये शक्ती असते. स्मृतीच्या बळावरती योग बळ हा संन्यासांचा शब्द आहे. आठवणीचं बळ हे बाबा तुम्हाला शिकवतात की तुम्ही आता आठवण करा की मी कोण आहे, कुठून आलो आहे, कसं मी या युगामध्ये जन्ममृत्यूचा चक्र बघितलेला आहे. मी हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये मी हा जन्ममृत्यूचा खेळ कसा खेळलेला आहे, हे सगळं तुम्ही लक्षात घ्या. आणि आता वेळ कुठली चाललेली आहे, परमपिता परमात्मा सर्वशक्तिमान शिवबाबा काय सांगतात आपल्याला हे लक्षात घ्या. मग बाबा सांगतात की आठवणीचं बळ, योग बळ हा तर संन्यासांचा शब्द आहे. बाबा कठीण शब्दांचा वापर करत नाही तुम्हाला ज्ञान शिकवण्यासाठी. बाबा म्हणतात, मुलांनो आता बाबांचीच आठवण करा तुम्ही, म्हणजेच बाबांचं ज्ञान तुम्ही आठवा व्यवहारामध्ये. ज्याप्रमाणे लहान मुलं आईवडिलांची आठवण करतात ना, तर ते देहधारी आहेत, तर ते देहधारी जे त्यांच्या शरीराचे पिता आहेत त्यांनाच आठवण करतात. तुम्हाला आता जाणीव आहे की आम्ही आत्मा आहे, तर आपल्याला आत्मिक पित्यालाच आठवण करायची आहे. तुम्ही मुलं आहात, विचित्र आहात. हे चित्र तर तुमच्या शरीराचं आहे. विचित्र म्हणजे आत्म्याला काही चित्रच नाही काढू शकत तुम्ही. आत्मा ज्योती आहे पण त्याचं चित्र शरीरासारखं नाही निघू शकत, कारण तो आत्मा तर निराकार आहे, त्याला कुठला आकारच नाही आहे. जेव्हा तो शरीरामध्ये येतो त्याला चित्राचा आकार मिळतो किंवा त्याला साकार म्हणता येतं, शरीर मिळतं. बाबा म्हणतात की तुम्ही मुलंसुद्धा माझ्यासारखे विचित्रच आहात. विचित्र म्हणजे विदाउट चित्र, फक्त ज्योती चमचमता तारा. बाबा सांगतात, हे चित्र तुम्हाला येथेच शरीर म्हणजे हे चित्र तुम्हाला इथे धरतीवरती आल्यावरती मिळतं. तुम्ही विचित्र म्हणजे आत्माच्या देशामधून इथे खाली धरतीवरती आलेला आहात शरीर धारण करण्यासाठी. पण तुम्ही मूळचे आहेत विचित्र देशामधले, मतलब परमधाम निवासी आहे तुम्ही. ब्रह्मांडामध्ये तुमचं निवास असतं आत्मिक रूपामध्ये. बाबा सांगतात, जेथे शरीर नसतं त्या ठिकाणावरून तुम्ही आलेले आहात या धरतीवरती. प्रथम हे तुम्ही पक्कं करायला पाहिजे की मी या शरीरामध्ये आत्मा आलेलो आहे, म्हणजे मला जायचं आहे. आणि जायच्या अगोदर सद्गती की प्राप्ती करून घ्यायची आहे. म्हणूनसाठी आपण तर आत्मा आहोत. म्हणून बाबा म्हणतात, मुलांनो तुम्ही आत्मा अभिमानी बना, म्हणजे देही अभिमानी बना. देह म्हणजे शरीर आणि देही म्हणा शरीरामध्ये असलेला आत्म्याला त्याचं भान आहे, म्हणजे तुम्ही देही अभिमानी बना. स्वतःला आत्मा निश्चय करा. तुम्ही निर्वाण देशाहून आला आहात. निर्वाण म्हणा जिथे वाणी नाही आहे, शब्द नाही आहेत, अशा देशातून आपण आलेलं म्हणजे आत्मा. चमचमता तारा, आकाशामध्ये जसे तारे आहेत तसंच आपण होतो आपल्या आत्म्याच्या दुनियेमध्ये. तर बाबा सांगतात, स्वतःला आत्मा निश्चय करा. तुम्ही निर्वाण देशामधून आले आहात, ते तुम्हा सर्व आत्म्यांचं घर आहे. इथे तुम्ही भूमिका
बजावण्यासाठी, भूमिका करण्यासाठी येता. मग प्रथम कोण येतं ह्या धर्तीवरती भूमिका करण्यासाठी? हे तुमच्या बुद्धीमध्ये आहे. दुनियामध्ये हे ज्ञान कोणालाहीच माहीत नाही आणि त्यांच्या लक्षातही नाही आहे. आता बाबा म्हणतात, ग्रंथ इत्यादी जे काही वाचले आहेत ते सर्व तुम्ही आता विसरून जावा. कारण त्याच्यामध्ये कुठल्या तरी मनुष्याचं त्याच्या बुद्धीला काय समजलं, हे जीवन, हे ईश्वर, तो त्याने लिहून ठेवलेला आहे. किंवा कुठल्या तरी ग्रंथाचं मर्म त्यांनी त्याच्या भाषेत, त्याच्या समजुतीनुसार लिहून ठेवलेलं आहे. म्हणूनसाठी बाबा सांगतात की आता तुम्ही जे पुराण पोथी ऐकलेलं आहे ते विसरा आता. नाही तर तुम्हाला हे सत्य ज्ञान समजणार नाही आणि तुमचा वेळ जाईल. आणि प्रत्येक माणसाला वेळ आहे. वेळ संपला की तो या शरीरातून निघून जाणार आहे. मग या शरीरामध्ये असतानाच आपल्याला सद्गती मिळावी आणि आपले सद्गती आणि सद्बुद्धी प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर आता सत्यपित्याच्या या मुरलीवरती लक्ष द्यायचं आहे. बाबा सांगतात, कृष्णाची महिमा आणि अमुक देवांची महिमा, अमुक महाराजांची महिमा, हे सगळं किती करतात. गांधीजींची किती महिमा करतात. जणू काही ते रामराज्य स्थापन करून गेले आहेत का, परंतु किती महिमा करतात. आणि शिव भगवानुवाच, परमपिता परमात्म्याला सगळे विसरतात आणि ज्यांना विसरायला नको होतं त्यांना मात्र तुम्ही विसरता. शिव भगवानुवाच, आधी सनातन राजा राणीच्या राज्याचा जो कायदा होता, बाबांनी राजयोग शिकवून तुम्हाला राजा राणी बनवलं होतं, त्या ईश्वरी रीतिरिवाजालाही तुम्ही तोडून टाकले. आम्हाला राजाही नको असंही तुम्ही नाही म्हणत आहे. सुख शांती शक्ती पाहिजे, तुम्हाला सगळं पाहिजे. आम्हाला प्रजेवरती राज्य आता आहे आपलं, आता आमचं. आता त्याची किती खराब परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रजावरती जेव्हा राज्य आहे तेव्हा किती दुःख आहे. दुःखच दुःख. भांडणं किती करत आहेत एकामेकामध्ये, किती भांडत असतोय ना आपण. आता प्रथम विचार केला तर पहिला तर मनामध्येच भांडण चाललेलं आहे. वाईटाचं आणि खराबाचं, खराब संस्कारानेच वाईटचं, आणि घराघरामध्ये भांडणं, नात्यामध्ये भांडणं, गल्लीमध्ये, देशामध्ये भांडणं चाललेले, धर्मामध्ये भांडण. तर बाबा सांगतात, आता पाहत आहे ना तुम्ही काय अवस्था झालेली आहे. तुम्ही परमपित्याला विसरल्यामुळे अनेक मतं निर्माण झाली. आता तुम्ही मुलं श्रीमतवरती राज्य घेत आहात. श्रीमत म्हणा श्रेष्ठ मत. श्रेष्ठ कोण आहे मग? श्रेष्ठ ते श्रेष्ठ, उच्च ते उच्च भगवंत बाबा. बाबांना अनेक नावे आहेत. ईश्वर, भगवंत, अल्लाह, प्रभू, खुदा, गॉड, जेहोवा, रुहानी, रूह, किती नाव आहेत बाबांना, खूप नाव आहेत. आणि त्यांची जे आपल्याला आता भाग्यविधान होतं, जे आपल्याला मुरलीमधून बाबा सत्य ज्ञान देतात, त्याला श्रीमत म्हणतात. श्री म्हणा उच्च ते उच्च, मत म्हणा त्यांचं विधान, भाग्याचं विधान, त्यांची शिकवण. तर बाबा सांगतात, श्रीमतवर तुम्ही हे देवी देवतांचं राज्य घेत असता. एवढी तुमच्यामध्ये ताकद असते की जिथे सेनेची गरजच राहत नाही. म्हणजे आपल्याला काय लढण्यासाठी कोणी नकोच असतं. आपल्या आत्म्यामध्ये एवढी ताकद आहे की आपण आपल्या चांगल्या विचारांनी, चांगल्या वागणुकीनेच आपलं चांगलं राज्य प्राप्त करू शकतो. बाबा सांगतात, इथे घाबरण्याचं कोणतंही कारण नाही आहे. या लक्ष्मीनारायणचं राज्य या धर्तीवरती होतं, अद्वैत राज्य होतं. म्हणजे दुसरा एक राजा आणि जशी राजे तशी प्रजा. तिथं द्वंद्व नाही आहे. ते म्हणजे राजाचे एक मत आणि प्रजेचे एक मत आणि त्यांच्यात पण वादावादी आणि मतमतांतर, भेद सगळे, असं नाही आहे. अद्वैत राज्य असं होतं. आणि ते लक्ष्मीनारायणचं राज्य कसं होतं की त्यांच्यासारखं परत दुसरं राज्यच नाही आहे धर्तीवरती येत, असं राज्य होतं. तिथे तुम्हाला जन्मप्राप्ती होते. आता जर तुम्ही परमपिताच्या ह्या मुरलीवरती जर लक्ष दिलं तर. याचा अर्थ काय घरदार सोडायचं नाही आहे, कर्म कर्तव्य सोडायची नाही आहेत. एवं आता समजायला लागतं की आपण जेवढी निस्वार्थ भावाने कर्म कर्तव्य करू तेवढं आपल्याला चांगलं रिटर्न येणार आहे. त्याची परत असं परतफेड म्हणतात ना, ती परतफेड खूप चांगल्या रूपाने येणार आहे आपल्याला. हे बाबा आपल्याला शिकवतात. तर बाबा सांगतात घाबरायची गरज नाही आहे. लक्षात घ्यायचं की लक्ष्मीनारायणच्या राज्यामध्ये जायचं असेल तर किती चांगली लक्षण तुम्हाला धारण करायचे आहेत. बाबा कधी सांगतात की तुम्ही सत्यनारायणाची पूजाही करता,
व लक्षात घ्यायला पाहिजे सत्य आणि नारायण. कुठे येतो? सत्ययुगामधला नारायण माना सत्यनारायण. तर बाबा सांगतात 2 धर्म नव्हते तिथे. जिथे 2 धर्म नाही आहे तिथे एकताच असणार ना, मतभेदच नाही आहे. बाबा सांगतात तिथं अद्वैत राज्य होतं. तुम्हा मुलांना बाबा देवता बनवत आहेत. नंतर दैत्यमतामुळे दैत्य बनतात, द्वैतमतामुळे दैत्य बनता. म्हणे रावणसारखं व्यवहार तुमचा व्हायला लागतो. आता तुम्ही मुलं सगळं जाणत आहात की आपण भारतवासी संपूर्ण विश्वाचे मालिक होतो. देवी देवता काय आहेत? सगळे विश्वाचे मालिक असणार. कारण देवी देवता जेव्हा धर्तीवरती खेळतात तेव्हा दुसरं राज्य इथे नसतं, फक्त देवी देवताच असतात भारतामध्ये. आणि दुसरे आत्मा कुठे असतात? मग एवढी सगळी लोकसंख्या ते वरती असतात आत्म्यांच्या दुनियेमध्ये, आत्मिक रूपामध्ये. तर बाबा सांगतात तुम्ही म्हणूनसाठी तर भारताला विश्वगुरू म्हटलं जातं. आणि भारत एक असा देश आहे विश्वामध्ये की ज्याला भारत माता म्हटलं जातं, कारण ती सगळ्या विश्वाची माता आहे. म्हणजेच पहिल्यांदाच सतयुगामध्ये देवी देवता राज्य करतात. 1250 वर्षाचं राज्य 1250 वर्षाचं राज्य देवी देवता करतात. 1200 वर्षाचं राज्य असं म्हणायचं होतं मला, ते चुकून माझ्या तोंडामध्ये 12,000 आलं. हा विश्व नाटक फक्त 5,000 वर्षापर्यंतच चालतो, आपल्याला बाबा सांगतायत. आता बाबा सांगतात 5,000 वर्षामध्ये जर विश्वाची इतकी खराब अवस्था होत असेल तर तुम्ही विचार करा, हे लाखो वर्ष विश्व चाललं तर किती खराब अवस्था होईल. तर बाबा सांगतात की 4 युग असतात इथे आणि एका युग म्हणजे 1250 वर्षाचंच एक युग असतं. आणि 1250, 1250, 1250, 1250 4 युगामध्ये वाटलं जातं हे. आणि 4 युगामध्ये 5,000 वर्ष पूर्ण होतात. मग प्रत्येक युगाची आयु 1250च आहे बाबांनी सांगितलं आहे. आणि मग एवढं जेव्हा राज्य देवी देवता इथे करत असतात, एकदा देवी देवता धर्तीवरती आल्यावरती 2500 वर्षापर्यंत ते देवी देवताच असतात. एवढं मोठं भाग्य आपल्याला प्राप्त होतं आता ह्या सत्य ज्ञानामुळं. तर बाबा सांगतायत आपल्याला आपल्या राज्याची आठवण करून देत आहेत सत्ययुगाची नावं आम्ही अनेक वेळा रिपीट केलेत. सत्ययुग, देवी देवतांचं युग, विष्णूचं युग, शिवालय, हेवन, पॅराडाईस, परीची दुनिया, देवी देवतांची दुनिया, सुखाचं राज्य, गोल्डन दुनिया, गोल्डन एज, पॅराडाईस, अशी अनेक नावं आहेत सत्ययुगाला. स्वर्ग, हेवन, असं त्याची नावं आहेत. त्याची बाबा आपल्याला सांगतायत. त्याच्यामध्ये रावण नव्हता. आता तुम्ही मुलं सगळं जाणत आहात की भारत संपूर्ण विश्वाचा मालिक होता. म्हणूनसाठी देवी देवतांना भारतामध्ये पूजा करतात आणि आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये देवी देवतांचे फोटो असतात, कुलदैवत असतं. कारण भारतामध्येच 5,000 वर्षापूर्वी सतयुगामध्ये भारतभूमीवरतीच देवी देवता जन्माला येतात. आणि नंतर जन्ममृत्यूचा चक्र खेळत खेळत देवी देवता जेव्हा 2500 वर्षाचा आयु जगून नंतर ते धर्तीवरती जन्म घेतात. आणि मग तेव्हा द्वापर युग सुरू होतं. आणि द्वापर युगामध्ये दोपार म्हणजे बुद्धीमध्ये दोन प्रकारची समज निर्माण होते. एक म्हणजे आत्मिक भानही असतं थोडंसं आणि शरीर भानही यायला लागतं. माझं तुझं, स्त्री पुरुष असं समजायला लागतं. आणि तेव्हापासून परत एकदा देवी देवतांची पूजा द्वापारपासून हळूहळू प्रथम राजा विक्रमादित्य शिवबाबाची पूजा सुरू करतो. त्याला पिठ्याची आठवण यायला लागते, कारण त्यांनी 2050 वर्षापर्यंत जीवनाचा खेळ खेळलेला असतो. अगदी सुखद, म्हणजे इतकं सुख की जिथं दुःखाचं नामोनिशाणी नाही आहे असं सुख प्राप्त केलेलं असतं. आणि मग हे देवी देवता परत जन्ममृत्यूचा खेळ खेळत राहतात कंटिन्युअसली, जोपर्यंत बाबा येत नाही धर्तीवरती तोपर्यंत. आणि मग परत देवी देवतांचीच मुलं बाळं थोडी थोडी करत 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 किती मोठा हा विश्वाचा पसारा निर्माण होतो. म्हणूनसाठी आपल्याकडं भारतामध्ये कुलदेवी आणि कुलदैवत पूजलं जातं. आणि भारतामध्ये जेवढी देवी देवतांची पूजा होते तेवढी विश्वामध्ये कुठेही केली जात नाही. आणि त्यांच्याकडे एवढी मंदिरं पण नाही आहेत, कारण आपले पूर्वज आहेत ते आपणच पूजणार ना. मग देवी देवतांचे आपण सगळे आहोत पूर्वज. ज्या प्रकारे आता आपण पाहतो, एखाद्या आईवडिलांना 4 मुलं असतील किंवा
4पेक्षा जास्त, तर ते हळूहळू ते घराचा विस्तार कसं वाढत जातो आणि नंतर त्या मुलांची मुले मुलांची मुले मुलांची मुले मुलांची मुले करत 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 असं तो किती मोठा पसारा फॅमिली ट्री निर्माण होतो. तशाच प्रकारे सतयुगामध्ये देवी देवतांचं राज्य असतं तेव्हा धर्तीवरती लक्ष्मीनारायण होते आणि नंतर जन्म मृत्यूचा खेळ खेळत खेळत समय परिवर्तित होत राहतो आणि सगळे असे इतका मोठा परिवार म्हणजे विश्व हे निर्माण होतं. बाबा सांगतात विश्व म्हणजे धरती प्रकृती नेहमी आहे पण मनुष्याची वृद्धी होते. कारण जन्म मृत्यूचा खेळ चालू असताना जेव्हा देवी देवता राज्य करतात तेव्हा देवी देवतांच्या राज्यामध्ये येण्या इतकी जी आत्मा आहे योग्य भाग्याने आणि कर्माने आणि गुणाने शक्तीने ती फक्त देवी देवतांच्या राज्यामध्ये जन्म घेते आत्मा. आणि जी आत्मा देवी देवतांच्या राज्यामध्ये जन्म घेण्याच्या योग्यतेची नाही आहे ती आत्मा वरतीच असते, परमधाममध्येच आत्म्याच्या दुनियेमध्येच असते. ज्या प्रकारे आता दुनियेमध्ये पण आपण पाहतो अगर एखाद्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कॉलेजमध्ये खूप मोठी कॉलेज आहे तिथे खूप उच्च प्रतीचं शिक्षण दिलं जातं तर तिथं सगळ्यांना ॲडमिशन मिळतं का? नाही मिळत ना. त्या युनिव्हर्सिटीमध्ये कोण अभ्यास करू शकतो ज्याची बुद्धिमत्ता तेवढी आहे किंवा बऱ्याच गोष्टी त्याच्यामागं लागू होतात. तर मग स्पेशल युनिव्हर्सिटीमध्ये किंवा स्पेशल कॉलेजमध्ये सगळ्यांना ॲडमिशन नाही मिळत ना. त्या योग्यतेच्याच मुलांना त्यात ॲडमिशन मिळतं ना. तसंच आहे या सृष्टी रंगमंचावरती सुद्धा. जेव्हा देवी देवता इथे राज्य करतात तेव्हा सगळ्यांना इथे जन्म प्राप्त नाही होत. मग कधी प्राप्त होतो? मग त्यांच्या आत्म्यामध्ये किती शक्ती आहे आणि किती पुण्याचा खाता आहे. मग त्यांच्या आत्म्यामध्ये सतयुगामध्ये जन्म घेण्या इतकं पुण्य आहे का? नाही. मग कुठे जन्म घेणे इतकं पुण्य आहे त्या आत्म्याच्यामध्ये? कुठल्याही. ते कलियुग समजा आपण विचार करूया की कलियुगामध्ये जन्म घेणे इतकं त्या आत्म्यामध्ये पुण्य आहे. कलियुग तो पाहू शकतो तर मग तो आत्मा कलियुगामध्ये जन्माला येतो. म्हणूनसाठी नंतर पुढे ह्या विश्वामध्ये लोकसंख्या वाढते कारण सर्व आत्मा नंतर इथे खेळ खेळायला त्यांच्या भाग्यानुसार वेळेनुसार येतात. तर हे बाबा सांगतायत आपल्याला आता की तुम्ही फक्त जाणत आहात हे सत्य ज्ञान की विश्वाचं राज्य फक्त तुम्ही तुमच्या मेडिटेशनच्या म्हणतात आठवणीच्या योगाच्या बळावरती मिळवलं आहे. आता पुन्हा तुम्हाला हे बळ म्हणजे शक्ती मिळत आहे. बाबा सांगतात ज्ञान देण्यामध्ये नुसतं वकील बनणं म्हणजे बळ नाही आहे. हे नुसतं सगळ्यांना तोंडाने ज्ञान सांगायचं आणि स्वतः मात्र त्याच्यामध्ये जीवनामध्ये नाही उतरवायचं किंवा त्याचं आचरण नाही करायचं. तर मात्र बाबा सांगतात तुम्ही हे ज्ञान देऊनसुद्धा तुम्हाला सतयुगामध्ये किंवा रामाचं जेव्हा रामसीता जेव्हा येते जन्माला येतं त्रेतामध्ये सुद्धा तुम्हाला इथे जन्म घेता येणार नाही. म्हणजे तुमचा अजूनसुद्धा ईश्वर भेटून आणि तुम्ही इतरांना ज्ञानसुद्धा दिलं सेवासुद्धा केली तरी पण तुम्हाला मग पायी पैशाचं पद मिळेल. बाबा सांगतात तुम्हाला उच्च पद नाही मिळणार कारण तुम्ही ज्ञान देता पण हे ज्ञान स्वतःच्या जीवनामध्ये मात्र प्रॅक्टिकलमध्ये वापरत नाही आहे, आणत नाही आहे, व्यवहारामध्ये तुमच्या दिसत नाही आहे. तुमच्या वर्तनामध्ये, तुमच्या कृतीमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या समजमध्ये जर बदल नसेल होत आणि तुमच्यामध्ये देवी गुण नसतील येत, चांगले गुण नसतील येत, सुगुण नसतील येत तर मग तुमचं मात्र पद काहीच नाही आहे. बाबा सांगतायत सर्व शक्तिमान पित्याकडून तुम्हाला शक्ती मिळत असते. तुम्ही म्हणता बाबा आम्ही प्रत्येक कल्पामध्ये तुमच्याकडून सतयुगचं राज्य घेतलेलं आहे पण आता नंतर जन्ममृत्यूचा खेळ खेळत हे आम्ही गमावलेलं आहे. आता पुन्हा आम्ही तुमच्याकडून राज्य घेत आहोत. ज्या मुलांना आता बरोबर विश्वास बटलेला आहे की खरोखर ही दुःखाचीच दुनिया आहे, आम्ही खूप सुखी होतो म्हणूनसाठी आम्ही देवाला सुख मागत आहे कारण आपण सतयुगामध्ये देवता पदामध्ये असताना सगळे सुखी होते, सगळे म्हणजे सगळेच. तर बाबा सांगतायत तुम्हाला पूर्ण ज्ञान मिळालं आहे. आता आम्ही श्रीमतवर श्रेष्ठ विश्वाचे राज्य घेत आहोत. विश्वसुद्धा किती श्रेष्ठ बनतं. रचनाकाराने रचनेचे ज्ञान तुम्हाला आत्ता प्राप्त होत असतं कलियुगाच्या शेवटी. ह्या लक्ष्मीनारायणांना पण हे ज्ञान आत्ताच प्राप्त होत असतं. हे ज्ञान नसलं की आपण हे राज्य कसं घेतलं. येथे तुम्ही शिकत आहात
नंतर जाऊन तुम्ही नंतर सतयुगामध्ये जन्म घेणार आहात राज्य करण्यासाठी. कुणी चांगल्या घरामध्ये जन्म घेतला तर असं म्हणतात की याने किती पूर्वजन्मी चांगले कर्म केले असतील, किती चांगल्या घराण्यात जन्म आलेला आहे, किती दानपुण्य केले असतील, तसे कर्म करू जसा तुम्हाला जन्म मिळतो. आता तर हे रावणाचं राज्य आहे, येथे किती सर्वांना दुःख आहेत आणि सर्व कसे उलटे उलटे कर्म करत आहेत. बाबा सांगतायत येथे जे काही कर्म तुम्ही करता ते सगळं विकर्मच घडत असतं. विकर्म म्हणा वाईट कर्म, ज्या कर्मामुळे आपल्यामध्ये सुख शांतीचा, आपल्या भाग्यामधून सुख शांती नष्ट होते त्याला म्हणतात विकर्म. बाबा सांगतात तुम्ही हे विकर्म करत करत तुमच्या सुखाची सीडी किती उतरत दुःखी झाला आहात. सर्वात मोठे देवी देवताच धर्म आहे या धरतीवरती, आणि तो धर्मातसुद्धा काय होतो, ते देवी देवतासुद्धा जन्ममृत्यूचा खेळ खेळून खेळून नंतर उतरती कला म्हणजे ते सुद्धा कलियुगामध्ये जेव्हा जन्म घेतात आणि मग ते पण साधारणच बनतात. सतो रज तमोमध्ये यावंच लागतं प्रत्येक आत्म्याला. प्रत्येक वस्तू नव्यापासून जुनी होत असते. आता तुम्हा मुलांना खूप खूप खुश व्हायला पाहिजे की आम्ही परत एकदा आता आमच्या स्वतःच्या राज्य प्राप्तीसाठी परमपित्याजवळ अभ्यास करत आहोत, हे ज्ञान समजत आहोत. तुमच्या संकल्प स्वप्नामध्ये नव्हतं की आपण विश्वाचे मालिक बनणार आहात. भारतवासी जाणतात की या लक्ष्मीनारायणचे राज्य संपूर्ण विश्वावर होते, पूज्य होते हे लक्ष्मीनारायण. नंतर हे जन्ममृत्यूचा खेळ खेळत पुजारी बनले आहेत. गायनी आहे ना, पतित पावन सीताराम, ईश्वर आलो तेरो नाम. म्हणजे पतित पावन तू आहे ईश्वर आणि आम्ही मात्र पावन झालो आहोत, पापी झालो आहोत, हे स्वतःच आपण गातो ना आरतीमध्ये. आणि आपण स्वतःच म्हणतो मी खल कामी कपटी मूरख तुझ्या चरणाचा दास. आणि बाबांना सांगत असतो ईश्वराला की तू किती चांगला आहेस आणि आम्ही कसं झालो आहे. बाबा सांगतात ते किती गायन करता तुम्ही आणि गाता आणि स्वतःला विसरून गेला आहात तुम्ही की तुम्हीच पूज्य होते, म्हणजेच तुम्हीच देवी देवता होते आणि तुम्हीच आता स्वतःची पूजा करत आहात, हे तुम्ही विसरून गेला आहात. मी तुमचा पिता असल्याकारणाने मी तुम्हाला हे सत्य ज्ञान आठवण करून देत असतो. आता तुमच्या बुद्धीमध्ये असायला पाहिजे हे विश्वाचं नाटक आहे धरतीवरती, हे वैश्विक नाटक आहे, हे किती आश्चर्यकारक नाटक आहे. कशा प्रकारे आम्ही 84 जन्म घेतो हे कोणालाही माहीत नाही. किती आश्चर्याची गोष्ट. शास्त्रामध्येही 84 जन्माच्या ऐवजी 84 लाख जन्म लिहून ठेवलेला आहे. त्यामुळे मनुष्य आत्मा किती कन्फ्यूज झाली, किती नासमज बनली आहे. बाबा म्हणतात या सर्व भक्ती मार्गामधल्या थापा आहेत. रावण राज्य आहे ना, असेच थापा मारत राहतात. रामराज्य आणि रावण राज्य कसं असतं हे मात्र आत्ता तुम्हा मुलांच्या शिवाय कुणाच्याही बुद्धीत बसत नाही. रावणाला प्रत्येक वर्षी जाळतात. आता जाळतात कोणाला? जो शत्रू आहे त्याला जाळलं जातं. रावण कोण आहे, त्याला का जाळतात हेही जाणत नाही आहे, ते कोणाला माहितीही नाही आहे. जे स्वतःला संगमयुगी समजतात त्यांच्या स्मृतीमध्ये राहतं की आपण आता पुरुषोमध्ये उत्तम बनत आहोत, पुरुषोत्तम बनत आहोत. पुरुष म्हणा आत्मा, उत्तम म्हणा देवी गुणांनी संपन्न. तर तुम्ही आता जाणत आहात की आपण आता संगमयुगामध्ये, संगम म्हणजे कलियुगाचा शेवटचा वेळ, कलियुगाचा अंतिम समय आणि सतयुगाची सुरुवात, हे ज्या ठिकाणी जोडलं जातं त्या ठिकाणाला संगम म्हणतात. बाबा सांगतायत तुम्ही आता ओळखला आहात आपण पुरुषोत्तम बनत आहोत. भगवंत आम्हाला राजयोग शिकवून नरापासून नारायण बनवत आहे. म्हणूनसाठी का म्हण आहे बघा, नर जो करणी करे सो नारायण बन जाए और नारी शो करणी करे श्री लक्ष्मी बन जाए. करणी म्हणा कर्म. कसे कर्म पाहिजेत? सुकर्म झाले पाहिजेत, सत्कर्म झाली पाहिजेत आपल्याकडून. तर बाबा सांगतायत तुम्ही आता समजलेलं आहे तुम्हाला की साक्षात भगवंत हे राजयोग शिकवून आपल्याला नरपासून नारायण बनवत आहेत. नर म्हणजे साधारण, नारायण म्हणणं एक्स्ट्रा ऑर्डिनरी. बाबा सांगतायत आपल्याला आता भ्रष्टाचारापासून बाबा स्वयं श्रेष्ठाचारी बनवत आहेत. तुम्ही मुलं जाणत आहात की आम्हाला श्रेष्ठतम निराकारी भगवान शिकवत आहे. किती तुम्हाला खुशी व्हायला पाहिजे की हे किती आश्चर्यजनक जीवनाचं नाटक आहे.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धीमध्ये राहतं ना की मी विद्यार्थी आहे, तर ते सामान्य शिक्षक शिकवत असतात त्या शाळेमध्ये येतं, तर तुम्हाला स्वतः भगवंत सतगुरू बनून शिकवत आहे. तर ज्ञानाचं तुम्हाला एवढं, हे ज्ञानच तुम्हाला किती उच्चपद प्राप्ती करून देणार आहे. हे परमपिता किती गुप्त आहेत आणि हा जीवनाचा खेळ किती गुप्त आहे. किती आश्चर्याची गोष्ट आहे ना. तुम्ही इथं भगवंताचं सत्य ज्ञान कानाने ऐकता आणि आत्मा सद्गती आणि सद्बुद्धीला प्राप्त करते. किती आश्चर्यजनक गोष्ट आहे हे. बाबा सांगतात किती चांगल्या प्रकारे मी तुम्हाला शिकवत आहे गुप्त रूपामध्ये येऊन. तुम्ही किती गुप्त आहात, तुम्हालाही कोणी ओळखत नाही आहे. किती गोष्टी ह्या किती सोप्या आहेत समजायसाठी, की नरसे नारायण बनवण्याचा टाईम आहे आता. खूप सोपं आहे. प्रत्येक सकाळी अर्धा पाऊण तास हे ज्ञान तुम्ही शिकायला पाहिजे. दिवसभर भले तुम्ही कामधंदा करा, कामधंदा हाताने काम करा आणि मनामध्ये बाबांची आठवण करा. दिवसभर कामामध्ये आठवण विसरते, म्हणूनसाठी सकाळीच त्याचं फाउंडेशन पाया बनवा. सकाळी येते येऊन आठवणीमध्ये बसायचं प्रॅक्टिस करा. सकाळी आठवणीमध्ये म्हणजे योगमध्ये बसायचं प्रॅक्टिस करा. असं म्हटलं जातं, बाबांना खूप प्रेमाने आठवण करा. बाबा तुम्ही आम्हाला शिकवण्यासाठी आले आहात. आता आम्हाला हे माहीत झालं आहे की तुम्ही 5000 वर्षानंतर येऊन हे ज्ञान आम्हाला देत आहेत. बाबांच्या जवळ मुले आल्यानंतर त्यांना विचारतात की तुम्ही मला यापूर्वी कधी भेटला होता मुलांनो. असा प्रश्न कुणी साधू संत कधी तुम्हाला विचारतो का की तुम्ही पहिले कधी भेटले होते आम्हाला, कुठल्या जन्मी? बाबा मात्र विचारतात. तर त्या सत्संगामध्ये असं विचारलं जात नाही आहे आणि सांगितलंही जात नाही आहे की मी तुमची सद्गती करतो, मी तुम्हाला देवपद देतो, आता मला आठवण करा किंवा तुम्ही मनाने बुद्धीने शुद्ध बनवा. हे असं कुठल्याही सत्संगामध्ये नाही सांगितलं जात, कारण तिथे सत्याची शक्ती नाही आहे. बाबा सांगतात सत्संगामध्ये वाटलं तेव्हा जाऊन बसतात. खूप जणांना पाहून सर्वजण जातात. तुम्हीही आता समजता की आम्ही गीता, रामायण इत्यादी किती खुशीने जाऊन ऐकत होतो. समजत तर काहीच नव्हतं, तर ती सर्व भक्तीची खुशी होती. खूप खुशीमध्ये भक्तीमध्ये नाचतात, भजन वगैरे करतात. समजत तर काहीच नाही आहे आणि जीवनामध्ये पण त्याचं काही एवढं अनुलोकन नाही करत आहे आपण. परंतु मात्र आत्म्याची उतरती कलाच होत राहते भक्ती करत असताना. अनेक प्रकारचे हठयोग इत्यादी पण करतात निरोगी राहण्यासाठी. हठयोग म्हणा रामदेव बाबा शिकवतात त्या प्रकारचा शरीराचा एक्सरसाइज म्हणा हठयोग, पण ते फक्त निरोगी राहण्यासाठी असतं. तर बाबा समजून सांगतात की हे सर्व भक्ती मार्गाचा रीतिरिवाज आहे. पोथी, पुराण, व्रत, वैकल्य सब करणं. ज्ञानमार्गाचा अभ्यास वेगळा आहे. ज्ञानमार्गामध्ये तुम्हाला रचनाकार कोण आहे सृष्टीमध्ये आणि तो कसा रचतो हे सगळं तुम्हाला समजतं. आणि जर जीवनामध्ये येऊन तुम्ही रचनाकारालाच नाही समजलं आणि त्याच्या रचनेलाच नाही समजलं, तर तुमचा जीवनात येऊन काय फायदा? तुम्ही काय बनणार मग? तुमची सद्गती कशी होणार? तुम्ही जाणल्यामुळे, आता तुम्ही हे सगळं जाणलेलं आहे म्हणून श्रीमंत बनता. तुम्ही खूप श्रीमंत बनता, देवी देवता बनता, तेव्हा गोल्डन स्पून इन माउथ. न जाणल्यामुळे बघा आता भारत किती गरीब झाला आहे, कारण परमपित्यालाच विसरून गेले सगळे ईश्वराच्या नावावरती थापा मारत आहेत. काय दुनियेमध्ये होत राहतं, किती पैसे, सोना किती लुटतात. आता तुम्ही मुले जाणता, जेथे आम्ही सोन्याचे महल बनवणार आहोत. वकिलांचे शिक्षण घेतल्यानंतर मनामध्ये हा विचार असतो ना की मी ह्या परीक्षा पास झाल्यावर वकील बनणार आहे. घर बांधणाऱ्याच्या बुद्धीमध्ये असतं ना की आम्ही नवीन घरामध्ये राहू. तर तुमच्याही बुद्धीमध्ये आता असायला पाहिजे की आम्ही हे देवी देवता बनण्यासाठी, म्हणजे सद्गती प्राप्त करण्यासाठी हे शिक्षण घेत आहोत आणि आमचं स्वतःचं स्वर्गाचं राज्य निर्माण करत आहोत. आम्ही राजकुमारी बनण्यासाठी शिकत आहोत. हे तुमच्या किती लक्षात यायला पाहिजे, तर तुम्हाला किती खुशी व्हायला पाहिजे. परंतु काय होतं, सर्वत्र तमोप्रधानता असल्यामुळे इथे बसता, जेव्हा मुरली ऐकता आणि मेडिटेशन करता तेव्हा खूप खुश होता आणि बाहेर गेलं बुद्धीमधून सगळं गायब. छोट्या कन्यासुद्धा या ज्ञानामध्ये आहेत, ज्ञान घेतात. संबंधींना काही समजत नाही आहे ते काय शिकतात तिथे जाऊन. त्यांच्याकडे जादू आहे असं म्हणतात. या कन्यांच्याकडे जादू आहे. या कन्या खूप चांगलं ज्ञान देतात
आम्ही हे ज्ञान घेऊ देणार. आणि काही म्हणतात की आम्हाला हे ज्ञान मुलांना घेऊ द्यायचं नाही आहे. तर ते काहीतरी घाबरतात की बाई ज्ञान घेतल्यानंतर भटजी पंडित बनून जाईल म्हणूनसाठी. तर बाबा सांगतात हे खूप विचित्र होऊन जातं. जेव्हा तुम्हाला ज्ञान समजतं तेव्हाच तुमची सद्गती होत असते. आम्ही त्यांना घेऊ बाबा सांगतात खूप कटकट करत असतात. एखादा ज्ञान घ्यायला येतो तर घरातले लोक सुरुवातीमध्ये खूप कटकट झाली. ब्रह्माकुमारीमध्ये सुद्धा बाबा सांगतात मुलांना खूप ताप झाला. मुलगी म्हणत होती मी 18 वर्षाची आहे. वडील म्हणत होते नाही 16 वर्षाचे आहे आणि लहान आहे. भांडणं करून घेऊन जात होते. लहान आहे म्हटल्यावर वडील म्हणतील तसंच वागावं लागतं. समजदार असलं पाहिजे ना. असं म्हणून इथे ब्रह्माकुमारीमध्ये सुद्धा प्रथम सगळी मुलींना येऊन दिलं जात नव्हतं. बाबा म्हणतात की तुम्ही जेव्हा बाबाकडे येता तेव्हा कायदा आहे. आपल्या शरीराच्या पित्याकडून चिठ्ठी घेऊन यावं लागतं की घरातल्यांची परमिशन असेल तरच इथं ब्रह्माकुमारीमध्ये घेतलं जातं. नंतर संस्कारही पाहिजेत. संस्कार ठीक नसतील तर परत पाठवलं लागतं. बाबांच्याकडे आल्यावरती इथं ब्रह्मकुमारीमध्ये पाहिलं जातं की इथे टिकण्याच्या योग्यतेचं आहे का, नाहीतर नंतर वापस पाठवतात. अधिकार नाही दिला जात. ज्या प्रकारे आता हे टीचर बनण्याची सेवा पण आम्हाला लाभलेली आहे त्याच्यासाठी पण पाहिलं जातं की टीचर बनण्याच्या योग्यतेचं आहे का तरच परमिशन दिली जाते, नाहीतर परमिशन नसते. तर आम्हालाही बाबांनी इथं हे ज्ञान देण्यासाठी निमित्त बनवलेले ते परमिशन मिळालेले आम्हाला माउंट आबूमधून. मेन आहे आपलं हेडक्वार्टर आबूला. तिथून बाबा सांगतात अगर त्यांचे चालचलन नीट नसेल, संस्कार नीट नसतील तर त्यांना हे दिलं जात नाही, माघारी पाठवलं जातं. बाबा सांगतात हे जीवन म्हणजे युद्धाचं मैदान आहे. इथं तुम्हाला चांगलं बनताना तुमच्यामधले वाईट विकार किंवा तुमच्यामधले खराब संस्कार तुम्हाला खूप तकलीफ देतील, परंतु तुम्हाला अत्यंत कटाक्षाने आपल्यावरती लक्ष देऊन पतित पावन बनायचंच आहे. म्हणजे चांगल्या गुणांना आपल्या संस्कारामध्ये आणायचंच आहे. बाबा सांगतात जे ब्राह्मण आता बनतील तेच पुन्हा देवीदेवता धर्मामध्ये येतात. ब्राह्मण माना ब्रह्मा कुमार कुमारी. ब्राह्मणामध्येही क्रमवार ज्ञान समजतात. ब्रह्माकुमारीमध्ये सुद्धा काय म्हणतात बाबा, सगळ्यांना एकसारखं हे ज्ञान समजलेलं नाही आहे. बाबा सांगतात काही जण येतात नुसतं थोडंसंच ज्ञान समजल्याकरता सारखं करतात आणि निघून जातात, आणि काही मात्र परमपित्याला अचूकपणे ओळखून ह्या ज्ञानामध्ये व्यवस्थितरित्या चालायला लागतात. बाबा म्हणतात हे जीवन खूप सत्वप्रधान दुनियेमध्ये हे जीवन एवढं सोपं नाही आहे. हे युद्धाचं मैदान आहे जीवन म्हणजे. आपण चांगलं बनायचा प्रयत्न करतो पण आपल्याला काही गोष्टी असतात त्या परत आपल्याला मागं ढकलू शकतात. तरीही आपल्याला इथे पुढे चालण्यासाठी बाबांच्याकडून शक्ती प्राप्त होईल. कधी, जेव्हा आपण मुरलीचा आणि बाबांना 4 वाजता अमृतवेलेमध्ये ब्रह्ममुहूर्तमध्ये उठून जेव्हा आठवण करतो, बाबांशी योग लावतो, मेडिटेशन करतो आणि मुरलीचा रोज अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला बाबा याच्यातून जरूर पार करून घेऊन जाणार आहेत. म्हणून बाबा सांगतात मुलांनो, तुम्ही ह्या जीवनाला एवढं सहज समजू नका. हे जीवन म्हणजे चांगलं बनण्यासाठी युद्धाचं मैदान आहे. युद्ध चाललेलं आहे सारखं इथे. बाबा सांगतात तुम्ही जे वेदशास्त्राचा सार तुम्हाला सांगवण्यासाठी मी इथं आलेले. बाबा म्हणतात जे तुम्ही आत्तापर्यंत समजलं ना, वेदशास्त्र पुराण काय असेल ते सगळ्याचा एसेन्स मी तुम्हाला सांगतो. अर्क म्हणजे सार सांगण्यासाठी मी आलेला आहेत. बाबा सांगतात नारदाचं उदाहरण देतात ना. नारद म्हणतो की मला लक्ष्मीबरोबर लग्न करायचे, तेव्हा त्याला म्हटलं जातं तुझा चेहरा पहा अगोदर आरशामध्ये की तुझ्यामध्ये काय गुण आहेत की तू लक्ष्मीला वरू शकतोस का. तसेच बाबा आता सांगतायत की देवपदाची इच्छा करत आहात, सुख शांती शक्ती आणि सद्गती सद्बुद्धी तुम्हाला पाहिजे असेल तर स्वतःचं लक्षण पहिल्यांदा पडताळून पहा की तुमच्यामध्ये काय लक्षण आहेत, तुम्ही काय संस्कार घडवले आहेत स्वतःवरती आणि तुम्ही काय बनलेले आहेत. बाबा सांगतात की कन्यादान हे केलं जातं. बाबा सांगतात ज्या कुमारी ज्ञानामध्ये येतात त्या तर अशा म्हणू शकतात की पित्याच्या संपत्तीमध्ये माझाही हिस्सा आहे आणि मी माझ्या हिस्स्यामधून भारतामध्ये बाबांच्या सेवेसाठी सेवा केंद्रही सुरू करू शकते. कारण कन्यादानासाठी तर तुम्हाला किती खर्च येणारच आहे ना. म्हणूनसाठी तुम्ही काय करा, ज्या तुमच्याकडं आहे ते चांगल्या पद्धतीने धनधान्य संपत्ती भगवंताच्या कार्यासाठी जेवढं तुम्ही वापर कराल तेवढं तुमचंच
कर्म चांगलं होईल आणि तुम्हाला पत्थर बुद्धीमधून पारस बुद्धी बनता येईल. बाबा सांगतात जे आपल्या देवी देवता धर्मातले नाहीत त्यांना हे ज्ञान स्पर्श होणार नाही. घरामध्ये देवी देवता धर्माचे एखादे फूल येईल, बाकीचे येणार नाहीत. आणि जे देवदेवता धर्मातले असेल त्यांना मात्र हे ज्ञान पत्थर बुद्धीला हे ज्ञान पारस बुद्धी बनवणारं हे ज्ञान पारसनाथचं हे ज्ञान लवकरच स्पर्श होईल. बाकी सांगतात बाबा देवपद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मनापासून मेहनत घ्यावी लागेल की स्वतःवरती अटेन्शन. बाबा सांगतात बाबा सर्व आत्म्यांना पावन बनवून सर्वांना घेऊन जाण्यासाठीच धर्तीवरती येतात, म्हणून त्यांना महाकालेश्वर म्हटलं जातं. बाबांनी समजवलं आहे की संगमयुगाच्या चित्रांच्या वरून तुम्ही स्वतःला आणि सगळ्यांना हे ज्ञान समजू शकता की हे कलियुगाचं सतयुग आणि त्रेता द्वापार हे कसं होत असतं. आणि कलियुगामध्ये देवी देवतांचं राज्य नसतं, रावण राज्य आणि आसुरी राज्य असतं. आणि सतयुगामध्ये देवी देवतांचं राज्य असतं. म्हणून ह्या कलियुगाच्याच शेवटच्या अंतिम समयी परमपिता परमात्मा आत्म्यामध्ये धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी येतात. त्यालाच हे कलियुगाचा अंतिम आणि सतयुगाची सुरुवात संगम म्हटलं जातं. बाबा सांगतात बाकी तुम्ही जीवनमुक्तीमध्ये कसे जाता हेही तुम्हाला समजलेलं आहे. जीवनमुक्ती म्हणजे सतयुगामध्ये सुख शांतीचं राज्य प्राप्त होणं. बाबा सांगतात हे सृष्टीचक्र आणि हे गोळे हे चित्र जे आहेत सृष्टीचक्राचं आणि गोला स्वास्तिकाचं चित्र ते तुम्ही सगळ्यांना चांगल्या प्रकारे त्या चित्रावर समजून सांगू शकता. मुलांना सेवा करण्याची आवड असायला पाहिजे. आम्ही अशी सेवा करू असा प्लॅन बनवला पाहिजे. गरिबांचाही उद्धार तुम्हाला करायचा आहे, त्यांना स्वर्गाचं मालिक बनवायचं आहे. गरिबांनाही हे ज्ञान द्यायचं आहे ज्याकरून त्यांच्यामध्ये त्यांना स्वर्गपदामध्ये सुख शांतीचं जीवन प्राप्त होऊ. अच्छा गोड आणि फार वर्षांनी भेटलेल्या मुलांना बापदादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. शिवबाबा आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्कार आणि आम्ही आत्मिक मुलांचा शिवबाबांना नमस्कार. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. नंबर 1 स्वतःला पाहायचं आहे की आम्ही श्रीमतवर लक्ष्मीनारायण बनण्याचे योग्य आहात का. आम्ही काय पुरुषार्थ करतो, आमच्यामध्ये कोणती कमी आहे, आमच्यामध्ये कोणते विकार तर नाही आहेत ना. आम्ही तर या ज्ञानामध्ये थोडा वेळ अटेन्शन देतो आणि थोडा वेळ देत नाही असं तर करत नाही आहे ना. बाबा सांगतायत असे तुमच्यामध्ये संस्कार भरा ज्यामुळे तुमच्या घराण्याची आणि तुमच्या शरीराच्या वडिलांचीही आणि आत्म्याच्या पित्याचीही इज्जत उंचवली जाईल. नंबर 2 अपार खुशीमध्ये राहण्यासाठी सकाळी बाबांना प्रेमाने आठवण करा. त्यालाच मेडिटेशन आणि याद किंवा ब्रह्ममुहूर्त अमृतवेला म्हटलं जातं. त्याच्या वेळेमध्ये बाबांना प्रेमाने आठवण करा आणि ज्ञान सगळ्यांना शिकवायचं आहे, स्वतः समजायचं आहे. भगवान आम्हाला आता हे ज्ञान शिकवत आहे पुरुषोत्तम बनण्यासाठी आणि आपण संगमयुगी आहोत. या नशेमध्ये नेहमी खुश राहा. वरदान प्रत्येक कर्मामध्ये आत्मिक शक्ती वापरणारे युक्तियुक्त आणि जीवनमुक्त भव. वरदानाचे विश्लेषण आहे. या ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे आध्यात्मिकता. आध्यात्मिक शक्तीने स्वतःमध्ये किंवा सर्वांच्यामध्ये परिवर्तन करू शकता. या शक्तीद्वारे अनेक प्रकारच्या शारीरिक बंधनापासून मुक्ती मिळते. या आध्यात्मिक शक्तीमुळे आलेल्या आत्ताच्या दुःखी जीवनामध्ये सुद्धा राहत मिळते आणि येणाऱ्या अनेक जन्मामध्ये सुद्धा सुखशांती मिळते. परंतु युक्तियुक्त बनून प्रत्येक कर्मामध्ये ढील राहण्याचे ऐवजी आत्मिक शक्तीचा वापर करा. विचार, वाणी, वर्तन या तिन्हीमध्ये आत्मिक शक्तीचा अनुभव व्हायला हवा. जेव्हा तिन्हीमध्ये युक्तियुक्त आहात तोच जीवनमुक्त होऊ शकतो. म्हणजे युक्तियुक्त कशासाठी बनायचे, युक्ती काय करायचे. ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांच्यावरती जेव्हा संकट उडवलं होतं अफजल खानाचं आणि शिवाजी महाराजांची सैन्य खूप कमी होतं आणि त्यांच्याकडं जे शस्त्रास्त्र होतं ते सुद्धा खूप कमी होतं आणि अशा अवस्थेमध्ये अफजल खानासारखा प्रचंड दुश्मन शत्रू की ज्याच्याकडे सगळं काही व्यवस्थित आहे अशा लोकांना हरवायचं असेल तर काय करायचं. युक्ती कशी केली शिवाजी महाराजांनी. म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तर बाबासुद्धा तेच सांगतात आपल्याला की तुम्हाला आता हे जीवन तर जगायचंच आहे, सगळी कर्तव्य कर्म करायचे, सगळ्यांच्या बरोबर निभवायचं आहे. परंतु हे सगळं करत असताना
गुणवान आणि शक्तिवान बनण्यासाठी काय युक्ती करता येईल. आणि जीवनामध्ये प्रत्येक वेळेला संकट येऊ शकतात, प्रॉब्लेम येऊ शकतो, शरीरामध्ये आजार येऊ शकतात, आपल्या आप्तसंबंधामध्येही प्रॉब्लेम येऊ शकतात, आप्तसंबंधांची मधूनसुद्धा दुःख येऊ शकतो, काही घडू शकतं जीवनामध्ये, व्यवहारामध्ये, बिझनेसमध्ये, कामामध्ये, जॉबमध्ये, सगळीकडून आपल्याला दुःख येऊ शकतं. आणि अशा दुःखी दुनियामध्ये सुद्धा तुम्हाला आता सत्य बनायचं आहे, दैवी गुणांना आपल्यामध्ये धारण करायचं आहे, दैवी गुणांनी भरपूर बनायचं आहे, सुगुणी मनुष्य बनायचं आहे, सत्गुणी दैवी गुणांनी भरपूर बनायचं आहे. तर आपण स्वतः युक्ती करा की आता मला कुठल्या गोष्टीमध्ये, कुठल्या प्रसंगामध्ये कसा व्यवहार करायचा आहे, कसं राहायचं आहे, हे सगळं तुम्ही स्वतः प्लॅन करा बाबांच्या ज्ञानाच्या आधारावरती. तर बाबा सांगतात की जो तर आता बाबा आपल्याला सांगताय की सुविचारामध्ये सत्यताच्या विशेषतेद्वारे खुश आणि शक्तीचा अनुभूती करत चला. सत्यतेची शक्ती मी आत्मा आहे आणि विशेषतः आपल्यामध्ये काय काय चांगले गुण पण आहेत त्याच्यावरती चिंतन करा. आणि ज्यामुळे मला ईश्वर भेटला हे लक्षात घेऊन जे पण प्रसंग आहे त्याच्यामध्ये खुश होत चला, तर अजून वाईट प्रसंग लवकर पार होतील आणि आपल्याला खरंच ह्या जीवनाचा आनंद लुटता येईल. म्हणूनसाठी बाबा सांगतात आज स्लोगनमध्ये, सत्यताच्या विशेषतेद्वारा खुशी आणि शक्तीची अनुभूती करत चला. ओम शांती. प्राणेश्वर दादा शिवबाबांचा अनगणित पदम गुना शुक्रिया शुक्रिया शुक्रिया.